ऋतुजा ते मला खिडकीचे पडदे काढून दे. बघा त्या दिवशी ब्ल्यू कलरचे हे पडदे इथले आता काढलेले होते, ते धुवून झालेले आहेत माझे. आणि आता राहिलेत माझे पडदे कोणते तुम्हाला सांगते. खिडकीचे पडदे राहिलेले आहेत. तर आता भिजत घालते ते खिडकीचे पडदे पण, आणि मग लागते कामाला. आज खूप कामं काढलेत, दिसत असेल तुम्हाला. सगळे कामं काढून ठेवलेले आहेत. आता करते सुरुवात. आता बघा चाललं आहे माझं चहा नाश्त्याचं. आज बनवायचे आहेत पोहे, आणि मी ते भिजत घातले पोहे. इथे ऋतुजा खेळत बसली आहे बघा. हार्ट बनवलं आहे बघा इथे ऋतुजाने. खूप सारे हार्ट्स बनवलेत ऋतुजाने. चल करा मग, मी नाश्ता बनवते. तर आता बघा कामाला सुरुवात करायची होती. भांडे कपडे वगैरे सगळं, आज डब्बे वगैरे सगळं करायचं होतं. म्हणून नाही का विचार केला आधी काहीतरी नाश्ता करून घ्यावा, जरा एनर्जी असावी अंगामध्ये. म्हणून नाही का मी गेली पोहे करण्यासाठी. पोहे जनरली आमच्या घरी जास्त आवडत नाही, कधीतरी बनते बघा, महिन्यातून 2-3 वेळा वगैरे. ऋतुजा खायला नाही बघत, पण म्हटलं अजून दुसरा काय आता झटपट बनणारा पदार्थ नव्हता, म्हणून मी विचार केला पोहे बनव. आज काही मी आता सकाळी स्वयंपाक नाही करत आहे, फक्त मी आज पोहे बनवत आहे बघा. म्हणजे सकाळचे, म्हणजे नाश्ता वगैरे आता होऊन जाते, मग मी लागेल कामाला. आणि मी ते जनरली मी अशीच पोहे बनवते, म्हणजे आलू घालते, कांदा टोमॅटो वगैरे असं घालून. मुलांना ह्याच पद्धतीनं आवडतं, तर ह्याच पद्धतीनं घालते. आणि शेंगदाणे वगैरे मी तळून ठेवलेले असतात, ते मी नंतर घालते. तर आता बघा इथे माझा पोहा बनत आलेला आहे. थोडीशी कोथिंबीर वरून घातलेली आहे, आणि मस्त असा पोहा रेडी आहे. चल हे पोहे आणि हे चहा. ठीक आहे, चला स्टार्ट करा. चल खा. आणि कसं बनलेत सांग मला. हे घे खा. कसं बनल्यात? नमक वगैरे सगळं व्यवस्थित झालं. माझे चहा नाश्ता वगैरे करून झाला, आणि म्हटलं सकाळी सकाळीच काम काढावं. पण मला इतकी सर्दी आहे, आणि तुम्हाला काय सांगू, नाक पूर्ण हे. आणि आतापर्यंत ना ऋतुजाला खूप सर्दी होती, आणि सर्दी कशी संसर्गजन्य असते ना, तर आता ऋतुजाला, त्याच्यानंतर आता मला आली आहे. मला तेच टेन्शन होतं की ना मी आजारी नाही पडाय. तर आजारी पडले तर कामं कोण करणार. आणि सर्दीमध्ये असं होतं आहे ना, पुन्हा बॉडी पेन, सर्दी, नाक जाम. रात्रीपासून माझं नाक जाम आहे, 2 दिवस आधीपासून सुरू झालं होतं. आधी ऋतुजाला होतं, आता मला आहे. आणि आता एवढ्यात कामं करायचे, पाण्यात कामं करायचे, विचार करा. आज विचार केला मी, हे सगळं कपाट जी रॅक आहे ना माझी, ती सगळी रॅक काढते, पुसते, करते, डबे घासते. मग मला ती स्टीलची रॅक आहे ना, ती पण करावी लागते. आणि कसं गॅलरी आमची छोटी आहे ना, मोठी आहे बऱ्यापैकी, पण तेवढी म्हणजे पुरेशी नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सामान वगैरे राहते, कुंडी अँड ऑल, ते सगळं हटवा. आणि आता सर्दीमुळे ना इतकं म्हणजे असं कणकणी आल्यासारखं झालं आहे ना, करू नाही वाटत आहे. पण तरी पण आता काम करणंच आहे, कारण कसं आता 2-3 दिवस बाकी आहेत. आणि नवरात्री आहे तर साफसफाई करावीच लागते. मी कशी नवरात्रीतच करून घेत असते. नवरात्रीत केली म्हणजे मग नंतर दिवाळीला करावं नाही लागत. थोडं बहुत नाही का, थोडं बहुतच करावं लागतं, म्हणून नवरात्री मेन असते ना आपली. तर त्याच्यासाठी बघा आता मी करायला चाललेली आहे. तर आज आता बघा मी इथे चालली आहे, सगळं कपाट वगैरे क्लीन करायचं आहे. त्यासाठी सगळे डब्बे वगैरे खराब झालेत, ते घासायचे डब्बे वगैरे सगळे बघा. आणि हे वरचे डब्बे पण सगळे घासायचे आहेत मला आता. एवढा पसारा पडलाय बघा सगळा. घासते वगैरे, भांडे वगैरे घासते, मग भेटते तुमच्याशी. तर तुम्हाला दाखवते माझा हात कसा फडकतोय ते. हे अंगठा नाही का, हे आता इथलं काळणी गेलेलं आहे, पण ही वरची जी हड्डी असते ना इथली, ते माझी इतकी सुजली आहे तुम्हाला काय सांगू. हे व्हिडिओमध्ये दिसत नाही, पण फडकत आहे माहिती आहे. मी शॉक, म्हणजे आपला लेफ्ट डोळा फडकते, राईट डोळा फडकते आहे ना, तसं माझं बॉडी पार्ट पण फडकतात बरं का. तर आता काय करणार आहे, कामं तर करावीच लागणार. मुलं ओरडत आहे कामं करू नको, पण कोण करणार, मुलं तर करू नाही शकत. असं आहे, आपल्याच करणार आहे. आणि चांगल्याने काम करते ना तू. तेच तर, आणि काय करणार आहे, कामं तर करावीच लागतात ना. कामं तर करावीच लागणार आहे. खूप चांगल्याने करायची सवय आहे मला काम. तर काय तू कपडे करायला, सगळं करायला.
तर कसं आहे ना की मला म्हणजे बाईच्या हातचं पण पटत नव्हतं आणि मला ते थोडीशी OCD आहे ना, त्याच्यामुळे कसं मला आधी शिरणी होती. शिरणी म्हणजे ते काय असतं ना ते शिरणी म्हणतात तिकडे गावाकडे, पण माहीत नाही त्याला वेगळं काहीतरी नाव आहे, अजूनही मी विसरली आहे. ते होतं मला. मग डॉक्टरांनी मला सांगितलं की हे करायचं, काय म्हणते त्याला, कपडे जास्त पिळायचे, साबण नाही राहायला पाहिजे. आणि मग ते करता 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 मला OCD झाली. मला माहीत पण नाही पडलं. मला साबण पूर्ण कपड्यातून काढलेला पाहिजे. मला बिलकुल कपड्यामध्ये साबण राहिलेला आवडत नाही. जेव्हा बाई असायची ना माझ्याकडे, तेव्हा ते बायकाने कशा 2 मिनटात काम करून निघून जातात. हात कसा पडतो ते इथे फडकत, जास्त काम इथे झालं की असं फडकत होते. आहे. ते पहा, माझा नुसता डोळ्याच नाही फडकत. थांब, बोट काढ. बापरे बापरे बापरे. काम जास्त झालं की असं आहे काम. रात्री पण तुम्ही एवढे सारे पडदे धुतले. मग अशी खूप जोराजोरात फडकत होता माझा हात. आराम दे हाताला जरा, तर राहू दे. काय करू आता, तर काम तर करावंच लागतंय ना. हे पहा, हे पहा, फडकतच आहे किती वेळचं. ते पहा. त्या दिवशी इथं फडकत होतं, इथे ह्या साईडला. हे माझं अजून काही ठीक नाही झालं आहे. हे इथे दुखत होतं आणि आता इथे फडकत आहे. सुजूनच गेलं. म्हणजे काम करायच्या आधीपासून मला सांगत आहे. काय करते मम्मी? भांडे करताय? भांडे करत आहे अजून एवढं सगळं बाकी आहे ना. खूप बाकी आहे अजून. बापरे बाप. कपाट क्लीन केलं आणि हे मम्मीने जास्त भांडे धुवून ठेवले आहे ना मम्मी. भांडे घासलेले कुठे ठेवायचे म्हणून नाही का, हा म्हणून मी हे करत आहे. कपाट आधी क्लीन करून घेतलं. हा, म्हणजे कपाटात ठेवायला बरं ना, हो इझी पडते कपाटात ठेवायला. हो. आणि हे जार आहे. प्लास्टिकच्या भरण्या, स्टीलच्या भरण्या सगळं घासायचं. हो. सगळे घासायचे डब्बे. आता सगळे रिकामे करून घेते मी. ठीक आहे, हो. घासायला नाही तर. तर आता बघा माझे भांडे वगैरे सगळे घासून झाले, सगळं कपाट आवरलं मी पूर्णपणे. आणि आता नाही का शू रॅक आणि पोछा अजून बाकीच आहे. आणि मला नाही ते रूम धुता नाही येत बरं का. मला सवय होती रूमात धुवायची, पण इथे धुता नाही येत. पाणी इकडे तिकडे जाणार गॅलरीमध्ये, म्हणून आता मला इथे पोछा करायचा आहे. शू रॅक झालेली आहे आणि आज नाही का भरपूर काम आहेत. कसं आहे ना, नवरात्रीला फक्त 2-3 दिवस बाकी आहेत आणि बाकीचं पण पूजेचं वगैरे पण आपल्याला करायचं असतं, म्हणून नाही का आज जेवढी होतील तेवढी कामं आता करून घेत आहे मी. तर बघा आता इथे माझे कामं वगैरे झालेले आहेत. खूप म्हणजे ना आज माझा इतका हात दुखत होता ना, तुम्हाला काय सांगू. तर अजून मी पडदे पण घातलेले आहेत विंडोचे भिजायला. तर इतका फडकत होता माझा हात, तुम्हाला सांगते. पण आता काय करणार आहे, मुलं ओरडत होती करू नको करू नको, पण करणं तर आहेच ना, कोण करणार आहे. तर मी केलं आज बघा, कारण कसं आहे 2 दिवसात नवरात्री आहे. तरी आज बघा कोमलने कपाट वगैरे पुसलं, मी डब्बे भांडे वगैरे सगळे घासले. आणि फरशी आमच्याकडे ना म्हणजे बरेच दिवस मी निरम्याने पुसली नव्हती, तर म्हटलं आज निरम्याने पुसून काढावी. कारण कसं आहे मला असं चिपचिप वाटल्यासारखं वाटत होतं. मला सवय आहे महिन्यातनं 2दा वगैरे फरशी निरम्याने पुसायची, त्याशिवाय मला घरात बरंच नाही वाटत. तर आता ती फरशी निरम्याने पुसली, इतकी पाठ भरून आली आहे तुम्हाला काय सांगू. भयंकर माझी पाठनं दुखत आहे. मला झोपू पण देत नाही आणि बसू पण देत नाही आहे. टेन्शन आहे खूप. पटापट झालं पाहिजे. आणि मुळात काय झालं, मला 2 दिवसापासून सर्दी आहे ना, त्या सर्दीमुळेच मी नका वैतागून गेले. नाक गळत होतं आणि सर्दीचं थोडंसं औषध घेऊन बघितलं मी, पण काही फरक नाही पडला थोडा सर्दीचा. आणि पोछा भांडे वगैरे सगळं मी काम आटोपलं. म्हटलं आधी आंघोळ करते, फ्रेश होते, कारण पोछा पण केलेला आहे मी. आधी भांडे घासले, मग आता पोछा केला. आणि एवढं करून नाही का बॉडी पेन होत आहे, तर म्हटलं आधी आंघोळ करावी. आंघोळ केल्याशिवाय म्हणजे ना एकदम फ्रेश नाही वाटणार. आणि कसं हे पोछा भांडे वगैरे कसं साबणात वगैरे कामं केल्याने ना आपल्याला घाम वगैरे पण येतो आता नाही का. मग त्यासाठी म्हटलं आधी फ्रेश व्हावं आणि मग करते स्वयंपाक. पिवळे पिवळे वटा.
वाटाणे. खूप टेस्टी लागतात हे. हम्म. आणि मम्माची हातची भाजी म्हणजे असं. हो ना. हम्म. आता आपण याच्यामध्ये टाकू, काय टाकू? नाही नाही, सगळं टाकलं मी, भाजी झाली बनवून. झाली का? हम्म. मस्त दिसतंय. तू कार्टून बघत होती ना, हा. म्हणून तुला काही बोलवलं नाही. हम्म. आज सिक्रेट ठेवलं होतं तुझ्यापासून काय बनवायचं आहे. हो ना. हो, मला खूप आवडते ही. आवडते ना. फेवरेट आहे. नाही, बघ इथे काय बनवलंय मी. काय बनवलंय? इथे बनवलंय मी ठेचा. ठेचा. टॉर्च ऑन कर म्हणजे दिसेल. ठेचा बनवला. बघ ठेचा. इथे बनवलंय मी असा मस्तपैकी ठेचा. ठेचा खूप मस्त लागते ठेचा. ही भाजी टेस्टी टेस्टी शंभा. यम्मी. असं हे मस्त अशी आम्ही मुंबईत बनवायचो अशी भाजी बनवली आहे. मुंबईमध्ये अशी बनवायची तू? मुंबई स्टाईल. आता मुंबईला जाऊ ना, हा. तर मस्तपैकी आपण तिथले वाटाणे आणू. हो. ठेचा पण बनवला आहे. आज मोठी बनवली ही चपाती. हो, छान लागते ही चपाती. मला आवडते भाजी. चलो एवढी बस, ठीक आहे. हो, छान ते लागते. आपल्या दोघींचं ताट. हो. ठीक आहे. हो. चलो ऋतुजा, बैठो खाने के लिए. ये. हो. दाखवा जेवण करून कसं बनलं. हो. जास्त नाही पातळ बनवली मी. हो. आज माझ्या आवडीची भाजी बनवली. मस्त लागते ही भाजी. मस्त बनली का. हो ना. Awesome. अरे मी अजून एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. मी सरप्राईज देणार आहे तुला आज. काय? थांब जरा, खाऊमध्येच आहे सरप्राईज. ठीक आहे. कसं आहे. Awesome. नमक वगैरे व्यवस्थित आहे ना. आणि दोन्ही पण खूप टेस्टी आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.